नासाच्या आर्टेमिस 2 या मानवयुक्त मोहिमेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या मोहिमेमध्ये सहभागी असलेले 4 अंतराळवीर चंद्राभोवती फेरी पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा पृथ्वीवर परत येणार आहे। ही मोहीम मानवांना चंद्रावर न उतरवता फक्त चंद्राच्या कक्षेत घेऊन जाऊन परतीचा प्रवास तपासण्यासाठी राबवली गेली आहे। या मिशनसाठी स्पेस लॉन्च सिस्टम या शक्तिशाली रॉकेटचा वापर करण्यात आला असून अंतराळवीरांना घेऊन जाण्यासाठी ओरियन स्पेसक्राफ्ट या अत्याधुनिक यानाचा वापर केला गेला आहे। या मोहिमेदरम्यान हे यान चंद्राभोवती फेरी मारल्यानंतर फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरी या मार्गाचा वापर करून पृथ्वीच्या दिशेने परत येणार आहे। या तंत्रामुळे आपत्कालीन परिस्थितीतही यान सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येऊ शकते। पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना या यानाचा वेग सुमारे 40,000 किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे। या टप्प्यात निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेचा सामना करण्यासाठी यानाच्या हीट शील्ड प्रणालीची महत्त्वाची चाचणी घेतली जाणार आहे। यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने वेग कमी करत हे यान प्रशांत महासागरात सुरक्षित लँडिंग करेल। त्यानंतर बचाव पथकाद्वारे अंतराळवीरांना बाहेर काढण्यात येईल। दरम्यान या मोहिमेत ऑक्सिजन, पाणी आणि तापमान नियंत्रण सारख्या लाईफ सपोर्ट सिस्टमची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे। तसंच चंद्राभोवती असताना पृथ्वीशी संपर्कात काही सेकंदाचा विलंबही जाणवू शकतोय। ही मोहीम साधारणतः 10 ते 12 दिवसांची आहे आणि अपोलो मिशन नंतर पहिल्यांदाच मानवांच्या चंद्राच्या इतक्या जवळ नेणारी ही मोहीम ठरणार आहे। ही मोहीम यशस्वी ठरल्यास पुढील आर्टेमिस 3 साठी मार्ग मोकळा होणार असून मानव पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवणार आहे। चंद्राभोवती फेरी पूर्ण करून पृथ्वीवर सुरक्षित परतणं हीच या मोहिमेची सर्वात मोठी कसोटी असणार आहे।